आपल्या आता जुन्या कोलीवाड्यात जाईल. ओके. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरेन या चॅनलवर. आणि आज आपण जाणार आहोत आपटा कोलीवाड्याला. या वर्षाची मानाची पालखी निघणार आहे आपटा कोलीवाड्याची. त्यांचा मान नाही पण गावात जल्लोष खूप असणार आहे. सो हा जल्लोष पाहण्यासाठी आपण थेट जाणार आहोत आपटा कोलीवाड्याला. चला तर थेट जाऊया आपटा कोलीवाड्याला आणि करूया व्हिडिओला सुरुवात. मंडळी बघू शकता, पालखीमध्ये आपली आई माऊली पाहायला भेटणार आहे आणि सोबतच ठेवलेले आहेत बापदेव आणि सर्व कोलीवाड्याचे कुलदैवत असणार आहे. आणि पूर्ण पालखी निघालेली आहे. जल्लोष असणार आहे आपटा कोलीवाड्याचा. आणि पालखी पाहू शकता. हा बघा मंडळी, आईचा वाघ आलाय, अंगात आलाय, पाहू शकता.
हे बघा पाहू शकता भोईर परिवाराची कुलदेवता कुलस्वामिनी असणार आहे. आई कोणती आहे ही? आई माऊलीचं नाव काय? भवानी आहे का? हे बघा भवानी आहे पाहू शकता. भोईर परिवाराची भवानी आई असणार आहे आणि सर्वजण भोईर परिवार पाहायला भेटतोय तुम्हाला. आई माऊलीचा भवानी माते की आई माऊलीचा. देवी कोणती आहेत आई? एकविरा आहे ना? ओके. आणि पाहू शकता सर्व कोणता परिवार असणार आहे? आपण तुम्हाला वीर परिवार असणार आहे पाहू शकता. बोला आई माऊलीचा एकविरा माते की. बोलला बोलली. हा बघा कोहली लुक पाहू शकता. एकदम छोटा मुलगा आहे आणि मस्त असं लाइटनिंग केली जात असते. जेवढे खांदे लावले तेवढ्यांचे पाय धुतले जातील. नंतर सर्व महिला भगिनी पोचणार आहेत
आईमाऊलीला आणि बापदेव आणि कुलदेव जे पण आहेत त्यांना सर्वांना पूजणार आहे. बहिणी वगैरे सर्व निघून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हा भोईर परिवार असणार आहे. आणि छोटी मुलगी आहे, हे बघा. पालखीच्या खालून घालण्याची प्रथा आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा. तर दादूस हे आता देव ठेवलेत, पालखी मिरवतात. कोणकोणते देव असणार आहेत पालखीत? यो बापूजी देव ओके, एकवीर आहे. हा. म्हणजे तुमची पालखी एक वर्ष आपल्या गावातच मिरवते आणि एक वर्ष आपली कारल्या काढायला जाते. ओके. आणि बापदेव म्हणजे मंदिरातून आणताना ठेवता याच्यात मंदिरात. आणि नंतर याच्या पुढचं काय असतं प्रस्थान? तुला परिवारचं येईल देव कुलदैवत असणार. भोईर, शेलार, सावंत, तुरे. ओके. टोटल किती परिवार असणार आहेत? जास्त जास्त असेल. म्हणजे सर्व परिवार असतील, त्यांचे सर्व कुलदैवत असतील, ते पालखीत मिरवून. आता पुढं पण आहेत. ओके. म्हणजे जेवढे जेवढे असतील तेवढे ऍड होत जातील आणि पूर्ण गावभर फिरून नंतर काय होणार आहे? त्या गावात त्या गावात गेले जातील. हा. मग त्या गावातून इकडं पुन्हा कधी आणणार? मग उद्या परवा उद्या परवा डबल रिटर्न आणतील आणि त्यांचा मानपान करतील. ओके दादूस. नाव काय दादूस? दीपक सावंत. ओके दादू, थँक्यू. पाहू शकता सर्वजण आता आरती वगैरे केलेली आहे. आता ही आरती करतात, मानपान देतात आई माऊलीला आणि बापदेवाला. ओके. आरती करता का नेहमी? म्हणजे मान करता काय हो? नाही, आरती करून जाऊन आल्यावर आरती करतो आणि मग तुळशीला आरती करून मग घरात आरती करतो. ओके. म्हणजे इथली आरती पहिली होते, नंतर मग इथं आरती करतात. पहिली पालखीची, नंतर मग इथे आहे, नंतर मग ते तुळशीला घरात मग ओके. घरात त्या देवाला ताई आपलं नाव? प्रणितावर. थँक्यू. दुसऱ्या घरातली आरती पाहू शकता तुम्ही. पालखीची आरती वगैरे केल्यानंतर आहे ना, घरात सुद्धा आल्यानंतर आधी अंगणामध्ये कापूर पेटवलं जातं, त्याच्यानंतर घरातले देवांचा ना. ओके. बोला आई माऊलीचा, आई माऊलीचा, एकविरा माते की. पाहू शकता बलून्स लावलेत आणि फायर शॉट असणार आहेत. हे बघा, स्पायरो लावलेत, सर्कलमध्ये स्पायरो असणार आहे. एक आगलं वेगळं एंट्री पाहायला भेटणार आहे आपटे कोलेवाडीच्या पालखीची आणि लवकरच ही एंट्री तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला तर मंडळी, दादूच भेटलेला आहे आणि आता ही पालखी कुठं जाणार आहे? ही आपली आता जुने कोलिवाड्यात जाईल. ओके. आपले जुने पुजारी आहेत, हां. त्यांच्या आपण अंगणामध्ये ठेवू. अंगणामध्ये ठेवू. आणि मग दुसऱ्या दिवशी कसं असणार आहे त्या पालखीमध्ये? ते आपले जे गावातले आपले हे आहेत, कुलदेव आहेत, ओके. ते सगळे जण घेऊन जातील हां. आणि पालखी आपली मंदिरामध्ये ठेवू. मंदिरामध्ये ठेवणार आणि ज्याचा देव आहे ते घेऊन जाणार. आणि बापदेव काय करणार तुम्ही? बापदेव पण आपण तेलवणे म्हणून आहेत, त्यांच्या घरी ठेवतो. त्यांच्या घरी ठेवतो आणि तिथून हा सोहळा संपन्न होतो. संपन्न करू. ओके. आज तरी पण आपल्याला 4 तरी वाजतील. 4 तरी वाजते. ओके दादूस. नाव काय तुझं? ज्या वर्षी आपला मान असते, आपण चालत जातो, त्या वर्षी आपण 12 वाजेपर्यंत पालखी भेटते, कारण असं आहे. सकाळी चालत जात असते ना. ओके. मग तयारी करायला. ओके. आणि यंदा कसं आपण आपल्या गावातच आहे, मग यंदा 4 वाजे. नाव काय दादूस? आतिश. ओके दादूस, थँक्यू.
बोलील? हे बघा ब्लॉगर, बघा ब्लॉगर. व्हिडिओ चालू. चला तर मंडळी, थोड्याच वेळात तो क्षण येणार आहे आणि इकडं बलून पाहू शकता आणि इकडं पालखी. हा जल्लोष असणार आहे आपला कोलीवाड्याचा.
जल्लोष कसा वाटला तुम्हाला आपटा कोलीवाड्याचा तो नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर. बाय बाय. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.